आजोबा तुम्हाला गरम होत नाही ना? ठीक आहे ना? ओके. तो प्रत्येकाने मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतं अध्यात्माबद्दल? कोणाला वाटतं आपण बोलावं त्यांनी बोला. अध्यात्म म्हणजे काय? तुम्हाला कोणालाही वाटतं त्यांनी सांगावं. बरं मावशी, गुरु म्हणजे काय? एक सागर, मावशीला माईक देऊ शकशील? आधी गुरु हा कॉन्सेप्ट आपण क्लिअर करू आणि कोणीही बोलायचं. जस्ट हा गप्पांचा राऊंड आहे. म्हणजे काय आहे, मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं असं नाही. आपण सगळ्यांनी शेअर करू. कारण मलाही काही फार नॉलेज नाही आहे. मला फक्त माझे बाबा माहिती आहे, ह्याच्या पलीकडे मी काही शिकलो नाही. मावशी, तुला काय वाटतं गुरु म्हणजे काय? आजी पुढे आलीस तरी चालेल. आजी पुढे ये. बर मावशी, माईक वर धर. मला असं वाटतं की गुरु म्हणजे जो आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत न्यायला मदत करतो. तो उद्दिष्ट म्हणजे आयुष्यातल्या मी खरा कोण आहे किंवा माझं नाही. मला आहे ना तुझ्याकडून गुरु तत्वाचं तत्वज्ञान नकोय. तुला गुरुबद्दल काय वाटतं? मला गुरु, हो, मला अतिव प्रेम आणि खूप आधार वाटतो. आणि मला भाग्य वाटतं की मला गुरु मिळाला. त्यांनी मला स्वीकारलं, याचं मला खूप अवभाग्य वाटतं. अजून कोणाला काय वाटतं गुरुबद्दल? एनीवन कॅन टॉक. बोला, सगळ्यांना ऐकू द्या. गुरु हा मार्गदर्शक असतो आणि तो निरपेक्ष. मार्गदर्शक हे शिक्षकाचं काम आहे. गुरु हा मार्गदर्शक नाही होऊ शकत. गुरु हा साक्षात जिवंत चैतन्य. मेधा मावशी, मेधाताई, मला तुमच्या शब्दाला खोडायचं नाहीये. मार्गदर्शन कुठल्या लेवलवर? मार्गदर्शनचे खूप प्रकार आहेत. नाही, अध्यात्म हा शब्द जेवढा छोटा आहे ना, त्याची व्यापकता खूप आहे. अध्यात्म म्हणजे काय? प्रत्येक तुमच्या क्वेश्चनला क्रॉस क्वेश्चन होऊ शकतो. अध्यात्म म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मोक्ष म्हणजे काय? देव म्हणजे काय? अद्वैत म्हणजे काय? हे शब्दात सांगता येत नाही. या गोष्टी अध्यात्म हे शब्दातीत आहे. आणि ना केवळ शुद्ध प्रेमाची प्रकटीकरण म्हणजे अध्यात्म. आणि खरं अध्यात्म शिकायचं असेल ना, तर फक्त शुद्ध प्रेम, निरपेक्ष प्रेम, देहविरहित प्रेम. कारण आपण जे प्रेम करतो ना, तिथे अपेक्षा आहे. प्रत्येक जण प्रेम करतो, गुरुवर सुद्धा प्रेम करतो. कारण तुम्हाला माहितीच नाही तुमच्यातलं दिव्यत्व, तुमच्यातलं प्रत्येकातलं दिव्यत्व फुलवणं आणि ते जाणणं, हे दिव्यत्व. इव्हन गुरु जरी शरीरात असला ना, त्याच्या शरीराच्या पलीकडचं दिव्यतत्व कार्य करतं. त्याच्यातलंच हे दिव्यतत्व आहे. आपण खूप गोष्टी वाचत असतो, शिकत असतो आपल्या बुद्ध्यांकांना, आणि आपल्याला हवंय तेवढंच आपण घेतो. आता तुम्ही सगळेजण साधना करत असाल कदाचित, पण काय करता, नक्की काय करता? त्या तत्वाशी तुम्हाला एकरूप होता येतं का? तुम्हाला इतकं प्रेम करता येतं का? सर्वस्व लुटवता येतं का? तुम्हाला वैराग्य आहे का? वैराग्य नाही तर काहीच उपयोग नाही. मला प्रत्येकाला वैराग्य म्हणजे काय माहितीये का? वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे काय? देहच नाही शिल्लक,
ज्या देहाच्या इच्छा आहेत त्या सर्व नष्ट होतात, म्हणजे वैराग्य. म्हणजे मी देह आहे हे विसरणं म्हणजे वैराग्य. पण आपल्याला त्या देहाविषयी सगळ्या गोष्टी आपल्या बांधलेल्या आहेत. आपण प्रत्येक गोष्ट मीपणासाठी आणि देहासाठी करतो, बाकी काही करत नाही. माझा मीपणा प्रदर्शित करण्यासाठी मी अध्यात्म करतो. आणि ह्याच्यात गुरु तुमच्या जीवनात काय पार्ट करतो? प्रत्येका म्हणतात गुरु असावा, गुरु असा, तुम्ही आमचे गुरु. गुरु ह्या शब्दाचा अर्थ इतका व्यापक आहे की तुम्हाला सर्वस्व तुमचं तिथे पणाला लावावं लागतं. पण तेवढं आपण नाही करू शकत. आपल्याची तेवढी क्षमता नाही आहे की मी सर्वस्वाचा त्याग करायला तयार होईल, एवढी आमची क्षमताच नाही आहे. आणि ऍक्च्युली सत्य परिस्थिती जो मी अभ्यासतो, ज्याचा मी अभ्यास करतो ना, तो एकच बिंदू आहे आणि तो सगळींमध्ये सारखा आहे. त्याला कुठलेही सोपस्कार लागत नाही, ना त्याला पूजा लागत, ना त्याला आराधना लागत, ना त्याला तुमचे पारंपरिक गोष्टी लागत, त्याला काहीच लागत नाही. त्याला काहीही नको. पण हे आपण परंपरेने निर्माण केलं, ते असं चालूच ठेवलंय. आईने सांगितलं ह्या परंपरा मोडून काढणं म्हणजे अध्यात्म. तोडून टाकायच्या परंपरा. तुमचे कुलाचार, तुमचं कुळधर्म हे सगळं युजलेस आहे. आपण कुळधर्म पाळतो, आपण कुलाचार पाळतो, तुमचं दान मान अपमान, तुमच्या पूजा अर्चा या सगळ्या त्या बिंदूकडे शून्य होतात. तिथे ते अध्यात्म सुरू होतं, जेव्हा सगळं संपतं. कारण आपण इतके वर्ष जे चालवतोय ना, ते कल्पनेने चालवतोय, किंवा एक भय आहे ना, हे केलं तर काय होईल, हा शनिदेव रागवेल, हा शंकर रागवेल, ह्या सगळ्या गोष्टी कल्पना आहेत. त्याच्यात काहीच तथ्य नाही. आणि शनिदेव असा आहे, शंकर असा आहे, पार्वती असे, ह्या पण सगळ्या कल्पना आहेत. फक्त तुम्ही सत्य आहात. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मोडून काढा, सगळ्या परंपरा बंद करून टाका. इनफॅक्ट पूजा अर्चा सुद्धा तुमच्या तात्पुरत्या नाही केल्या तरी चालते. हृदय अर्पण करायचं. ह्या पूजा अर्चा पण हे फक्त सोपस्कर ठेवलेले आहे. कारण तुमच्या जप का दिलंय, तुम्हाला वाचन का दिले, तुमच्या मनावर संस्कार व्हावा म्हणून. एवढे जप करा, एवढं पारायण का दिले, हे तुमच्या मनावर संस्कार करण्यासाठी दिलेलं आहे, बाकी काही दिलेलं नाही आहे. की हा शंकर आहे, ही शंकराची आराधना आहे, ही पार्वतीची आराधना आहे, ही विष्णूची आराधना आहे, ही दत्ताची, असं काहीच नाही आहे. खऱ्या चित्रात हे असं काही नाही. जेव्हा तुम्ही दिव्यत्वात साधना करता, तेव्हा तुमचं सुद्धा अस्तित्व नाहीये. मग तुम्ही साधना कोणाची करणार? मग तुम्ही आराधना काय करणार? त्या एका बिंदूला धरून कसे जगणार तुम्ही? कारण खरं म्हणजे मंदिरं वगैरे वगैरे ह्याची सुद्धा गरज नाहीये खऱ्या आध्यात्मिक माणसांना. पण काय आहे, लहान पिढीला, मागे येणाऱ्या पिढीला पुढे प्रवास काय, पण त्यांना मार्गदर्शन करणारं कोणी नाही. तुम्ही सगळं करा, पण एका स्टेजला सगळं थांबवा आणि बंद करा आणि स्वतःच्या हृदयात विलीन व्हा. ह्या कशाचीच गरज नाहीये तुम्हाला. पण तुमचं मन, तुमच्या मनाच्या भावना त्या पूजेत गुंतल्यात, तुमच्या मनाच्या भावना त्या वाचनात आणि जपात गुंतल्यात. पण जप इतका व्हावा की तो जप तुमचं जीवन नामस्मरणमय व्हावं. प्रत्येक गोष्टीला त्याचं स्मरण करता यावं, तेव्हा ती साधना होते. आणि एवढी तयारी कोणी करत नाही. आपल्या कामासाठी वापरणारा देव म्हणजे गुरु आहे. आपलं काम करायचंय, तुम्हाला तुमचे साध्य करायचंय म्हणून तुम्ही इथे गुरुसाठी येताय. एरवी तुम्हाला काही मोक्ष वगैरे ही कल्पना चुकीची, आंबक आहे. ह्या कल्पना
मोक्ष ही केवळ कल्पना आहे, कारण तेवढी क्षमता मानसिक तुमची नाही आहे. तुम्ही ध्यान करता तेव्हा सत्व रज तम तिन्ही गुण असतात, तेव्हा तुम्हाला निरनिराळे रंग दिसतात. ध्यानात शून्यत्व आलं पाहिजे. ध्यान संपूर्णतः शून्यत्वात केलं पाहिजे. तुम्ही ध्यानाला बसता म्हणजे स्वस्थ बसता. ध्यान प्रेममय अवस्थेत होईल तेव्हा ते ध्यान लागेल. म्हणून मी म्हटलं की ध्यान सोडूच नका, ध्यानमय अवस्थेत जगा, मग तुम्हाला कळेल ध्यान काय आहे. धारणा, ध्यान, समाधी. समाधीच्या आधीचा पार्ट आहे ध्यान. म्हणजे ध्यानासाठी सर्वस्व लुटाल तेव्हा ते ध्यान लागेल, नाही तर कसं ध्यान लागेल. आणि तुम्ही डायरेक्ट ध्यानाला पोचता, ती एक शरीराला तुम्ही सवय लावता, सोपस्कर पूजा ह्या सवयी लावता. पण जेव्हा प्रेम जुळलं की स्वतःहून तुम्हाला पूजा करायला, तो देव तिथे प्रकट आहे याची जाणीव घ्याल तेव्हा ती पूजा होईल. ते पूजा एक बर्डन झालं की ती संपली पूजा. एक पूजा करायची, पूजा करायची, पूजा करायची, एक पूजा घालून घेऊया, एक सत्यनारायण घालून घेऊया, ह्याचा काही उपयोग होत नाही. तुमची व्रत वैकल्य सगळ्या धर्माचा आदर करून म्हणतो, हे उगाच तुम्ही स्वतःला लावून घेतलेल्या उपाध्या, हा उपास तो उपास, हे खायचं नाही, हे ह्याची काही गरज नाही. खऱ्या अध्यात्माला खरं अध्यात्म काहीही मागत नाही, फक्त तुमचा प्राण त्याच्याशी एकरूप व्हावा लागतो. आणि ती तयारी तुम्हाला प्रत्येकाला करायची आहे. तुम्ही स्वतःला शिस्तबद्ध करायचं आहे, स्वतःला सत्य धर्माशी ओवाळून घ्यायचंय, संपूर्ण समर्पित होऊन जायचंय, धर्माला धरून वागायचंय. नैतिकता शिगेला पोचली पाहिजे. नैतिकता नाही तर मग धर्म कसा. तुमची नैतिकता असेल म्हणजे ह्या गोष्टी आतून स्फुरल्या पाहिजेत. नैतिकता ही नाही, मी हे चूक करणार नाही अशी नैतिकता माझ्या हृदयात आपोआप स्फुरली तर ते अध्यात्म आहे. नैतिकता नाही करायची, नियम पाळायचे नाही, शिस्त पाळायची नाही, जीवनात केव्हाही काहीही करायचं, जेवणाचं अन्न ग्रहण करण्याची शिस्त पाळायची नाही. अर्थात ठराविक स्टेज नंतर ह्याची शिस्तीची गरज लागत नाही, पण बेसिकली माणूस शिस्तबद्ध तर असावा. स्वतःला काहीतरी घडवायला तर प्रयत्न करायला हवा. 2 वेळ जेवायला फुकट मिळतं, परमेश्वराने दिलंय. तुम्ही जे कमवलं ते परमेश्वराने दिलंय. तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही कमवलं, तुमचा बुद्ध्यांक वर्कआउट झाला म्हणून तुम्हाला ते मिळालं. नसतं तर नसतं मिळालं कदाचित. आणि तुमच्या मातापित्याने तुम्हाला तेवढं शिकवलं आणि तुम्ही ते मिळतंय. पण ऍक्च्युली तुमची शून्य किंमत आहे, कारण तुम्ही उद्या मेलात, फक्त तुम्हाला जाळून टाकते, ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. तेव्हा तुमचं काय होईल. म्हणून ज्या ज्या गोष्टी अतिशय अटॅचमेंट आहेत ना, त्या अटॅचमेंट तुम्हाला तोडायला शिकायचंय. तुम्हाला कुठेही कसलीही खंत असता कामा नये, तर अध्यात्माला सुरुवात करू शकता. जी एक जरी शल्य तुमच्या हृदयात असेल तरी अध्यात्म परिपूर्ण, कारण तुमचं पातिव्रत्य संपतंय सद्गुरूच्या बाबतीतलं. सद्गुरुतत्व हे पतिव्रत्याचं काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझं काहीही नाही असं हृदयात भिनलं पाहिजे, तर ते साध्य होतं. नाहीतर साध्य होत नाही. आज काय थोडा वेळ बसला, साधना केली, सोडून दिली असं नाही. आता माझी साधनेची वेळ झाली. साधनेची वेळ ही नित्य असावी, तर ती साधना आहे. तुम्हाला माहितीये का, काही लोक जाणीवपूर्वक जपमाळ घेऊन फिरत असतात. 24 तास जप करायचा ह्या मनाला सवय लावा. 24 तास जप करा. बघा 8 दिवस प्रयोग करू, कसं मनामध्ये सात्विकता येते. एकही मिनिट सोडायचा नाही. आणि अध्यात्माची लाज बाळगायची नाही. नामस्मरण करायचं म्हणजे स्वतःवर, तुमच्या मनावर जेव्हा परिणाम होतो तेव्हा तुमचे मन वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट व्हायला शिकेल. तुमचे सात्विक गुण जागृत होतील. पण तुम्हाला सात्विकता पण सोडून द्यायची, कारण मी साधना करतोय, मी देवाचा लाडका आहे, हाही एक मोठा भयंकर अहंकार आहे. मी सात्विक आहे हा इतका भयंकर अहंकार आहे की त्याच्यामुळे आपला अधिक वेळ वाया जातो. मी सेवा करतो हाही एक अहंकार आहे. जे सेवेदार आहेत ना, त्यांनी स्वतःला जपा.
जे सेवा करणार आहेत ना त्यांनी स्वतःला जपा, कारण तुमचा अहंकार एवढा वाढतो की तुम्ही दुसऱ्याची पर्वा करायची सोडून देता, गुरुला पण तुम्ही क्रॉस करता. म्हणून सेवा हा एक गुन्हा आहे. जर तुम्ही समर्पित होऊन सेवा नाही केली तर तो तुम्ही स्वतःच्याच हाताने गुन्हा करता. समर्पित असेल तर ठीक आहे. तुम्ही ध्यानाला बसता म्हणजे द्वैत पाळता. मी ध्यानाला बसतो, मी आणि ध्यान हे जोपर्यंत वेगळं आहे तोपर्यंत ध्यान लागणार नाही. ध्यानमय आहे ही अवस्था झाली की तुमचं ध्यान सतत लागलं पाहिजे. मी आणि तो एकरूप आहे हे सांगायची पण गरज नाही. सहज त्या अवस्थेत तुम्हाला गुरुशी एकरूप. गुरु म्हणजे काय तर ती दिव्य शक्ती आहे. दुसरी कुठलीही शक्ती तुम्हाला सहाय्य करू शकत नाही. कारण तुम्ही कुठल्याही ग्रंथात गुरुतत्वाला पहिलं महत्व दिलंय. आणि गुरु म्हणजे शिक्षक कधीही नाही. शिक्षक त्याचा सब्जेक्ट शिकवतो आणि तो मोकळा होतो. गुरु तुमच्या जीवनाच्या तुमच्यातलं जे दिव्यत्व आहे ते ओळखतो, तुमच्यातला गाभा पाहतो हृदयाचा आणि तुम्हाला त्या पद्धतीने घडवतो. कारण प्रत्येकामध्ये ही जी दिव्य शक्ती आहे ना ही प्रत्येकामध्ये प्रसवते, म्हणजे प्राण धारण करते आणि जीवन घेते. तुमच्या प्रत्येकामध्ये ते दिव्य तत्व प्रसवलेलं आहे, प्रकट झालेलं आहे. आणि जसे जसे तुमचे संस्कार तसे तुम्ही उमललेले आहात. म्हणजे झेंडूचं फूल लावलं तर झेंडूसारखं होईल, सदाफुलीचं लावलं तर सदाफुलीसारखं होईल, आणखीन दुसरी कुठली चाफ्या चालवलं तर तसं होईल. म्हणजे प्रत्येकामध्ये प्राण तत्व एक आहे. पण जशा पद्धतीत ते फुललंय त्या पद्धतीनं ते उमललंय, त्या पद्धतीनं ते वागतंय. आता कुत्रा, मांजर, म्हैस, डुक्कर या सगळ्यामध्ये सेम तत्व आहे. फक्त त्यांची प्राण धारण करण्याला त्यांना जे शरीर दिलंय ते वेगळं दिलंय. आपण पण त्याच्यातच येतो. त्या शरीराप्रमाणे ते त्यांचे व्यवहार करतात. कारण ते खरे आध्यात्मिक आहेत. कारण ते काही विचार करत नाही, त्यांना वाटतं ते करतात. आणि मनुष्याला बुद्धी देऊन काय केलंय ते विचार करतात आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजतात. साधक बघा, स्वतःला इतरांपेक्षा, स्वतःला नम्र सेवक आहेत असं नाही धरत. आपण सेवक आहोत असं कुठलाही साधक म्हणत नाही. प्रत्येक साधकाला वाटतं की आपण कोणीतरी विशेष आहोत, आपल्याला काहीतरी विशेष प्राप्त झालेलं आहे. तर तुम्हाला विशेष नाही, तुम्ही नम्र साधक आहात याची जाणीव ठेवायची. जोपर्यंत तुम्ही नम्र साधक आहात याची जाणीव होऊन तुम्ही जमिनीवर येत नाही, अहंकार सोडून जमिनीवर येत नाही, तोपर्यंत साधना होणार नाही. आणि तुम्ही कोणीही साधक नाही आहात, प्रयत्न करताय. साधक म्हणजे ज्याने सर्वस्व सोडलेलं आहे त्या गुरु साहेबसाठी तो साधक. तुम्ही आशीर्वाद घ्यायला येता, शुभेच्छा घ्यायला येता, आम्हाला संकट येऊ देऊ नको, आमच्या इच्छापूर्ती व्हाव्या असे इच्छापूर्ती करणारी माणसं आहात तुम्ही. कारण साधक काही बोलतच नाही. गजानन महाराजांनी काही प्रवचनं केलीच नाही, स्वामींनी काही प्रवचनं कुठे केली? ते त्यांचे वागत राहिले, लोक त्यांच्या मागे धावत राहिले आणि लोक चुका करत राहिले आणि ते त्यांना करेक्ट करत राहिले. कारण खरे संत कधी, जे अर्धवट संत आहेत ना, अर्धे, ते प्रवचनाचे मोठे मोठे फड बांधतात, हे करतात. आता ही गोष्टही चांगली आहे, पण खरे संत जंगलात पळून जातात, नको ती माणसं. तुम्ही पाहिलं असाल स्वामींचं चरित्र वाचा, किती लोकांनी त्रास दिलाय. लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करतील त्यांना माणूस म्हणतात. ज्यांना स्वतःच्या स्वार्थापलीकडे काहीच दिसत नाही तो माणूस. मला कसं सगळं साध्य होईल, अध्यात्म राहिलं बाजूला, माझं जीवन कसं साध्य होईल, माझ्या जीवनात कसं धन प्राप्त होईल, माझ्या जीवनात समाजात मला कसा मान मिळेल, किंवा एखाद्या स्टेजवर काम करताय, नोकरी करताय, तर मला त्यातली उच्च पोस्ट कशी मिळेल यासाठी धडपडणारा माणूस म्हणजेच माणूस. आता त्याच्यात काही चूक नाही, सात्विकता आहे, याच्यात काही कमी नाही आहे. पण जोपर्यंत तुम्हाला कामना आहे तोपर्यंत देव नाही. तुम्हाला इच्छा आहेत ना, ही इच्छा आहे, ती इच्छा आहे, तुम्हाला खुर्चीत बसलं तरी चालेल. तुम्हाला इच्छा आहेत ना, जोपर्यंत तुमच्या इच्छा संपतच नाही तोपर्यंत तुम्ही माणूस आहात. तुम्हाला मनुष्य तत्वातनं खाली उतरायचंय आणि दिव्यत्वात प्रवेश करायचा.
धर्माने वागायचं. धर्माने वागायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला हवं काय धर्म काय सांगतो. समाज जिकडे बोट दाखवतो ते काम तुम्ही करायचं नाही. समाज हा अतिशय चाणाक्ष, तो तुमच्या प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवेल. त्याला कळो न कळो, पण तो तुम्ही चूक केली तर लगेच मोठं प्रदर्शन करून दाखवेल तुम्ही चूक केली म्हणून. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आम्ही शाळेमध्ये मुलांना शिकवायचो तेव्हा त्यांना सांगायचो की तुमच्या आई वडिलांसमोर ज्या गोष्टी करू शकत नाही ना त्या गोष्टी तुम्ही कधी करू नका. आई वडिलांपासून लपवावे लागतात गोष्टी, त्या तुझे गुन्हे. म्हणजे मुलांना कळायचं नाही चूक काय बरोबर काय, तर ती चूक आहे जी आई वडिलांना सांगू शकत नाही. आईला सांगू शकत नाही आई मी असं असं केलं म्हणजे तू गुन्हेगार आहेस, असं मुलांना सांगायला लागायचं. मग त्या मुलांना कळायचं हा ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे मी जे आईशी ओपनपणे बोलू शकत नाही, आईशी डिस्कस करू शकत नाही, कारण आई हा एक गुरुतत्वाचा प्राण आहे. कारण कोणालाही आई म्हटलं की अखंड जग तिकडे थांबतं, कारण तो तिकडे कुठे असत्यता करत नाही. तर तुम्ही प्रत्येकाने तुमची आई म्हणजे सद्गुरू, तर सद्गुरूकडे मान ठेवून जाता येईल असं वागायची पद्धत करायची, स्वतःला असं शिकवायचं. आणि प्रत्येकाला शिस्तबद्ध जगलं पाहिजे. साधना करायची आहे का, करायची असली तर केव्हाही झोपायचं, केव्हाही उठायचं, केव्हाही जेवायचं, याला काही अर्थ नाही. कुठेही केव्हाही जायला निघायचं, रात्री तर रात्री, अपरात्री, केव्हाही. अरे शिस्त नाही जीवनाला. घर कसंही अस्ताव्यस्त पडलेलं आहे माणसाचं आणि हा माणूस बाई बसली साधनेला जपाला, हा बेशिस्तपणा आहे. कळलं का. तुम्ही जर बेशिस्त असाल तर साधना नाही करू शकणार, स्वच्छ नसाल तर साधना नाही करू शकणार. कसं आहे घाणेरडं गबाळ जीवन जगतायत आणि साधनेचं अंगावर वस्त्र घातलीत, माळा घातल्यात आणि मोठमोठ्याने सगळ्यांना कळेल अशी साधना करताय, उपयोग नाही त्याचा. सगळं गुप्त. प्रेयसी कसं आपलं गुप्त ठेवते, शेवटपर्यंत कळू देत नाही काय करणार आहे ती, प्रेम कसं करते ती, शेवटी ती ओपन करते आई मी ह्याच्याशी प्रेम केलेलं आहे. अशी लबाड असतं, तशी लबाडी करायची साधने. प्रेयसी कधीच कळू देणार नाही आई बापाला, शेवटी सांगेल आई मी ह्याच्याशी लग्न करणार आहे. आई आदळ आपण डोकं फोड मी चालले. त्या तसं गुप्त प्रेम करायचं. कळतच का म्हणे कोणा. मावशी तुला काय बोलायचं, तुझे प्रश्न घेऊ बाळू. प्रश्न 1. प्रथम स्वतःवर प्रेम करायला लागा, म्हणजे इतरांवर प्रेम करता येईल. म्हणजे काय. आता स्वतःवर प्रेम करायचं हा मावशीच्या ग्रुपचा प्रश्न आहे. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला काय वाटतं. स्वतःवर प्रेम करणार म्हणजे काय करणार तुम्ही. मला ऐकू नाही आलं, नको सारखा माईक फिरवायला. बोल. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे स्वतःला शिस्तबद्ध करायचं. शिस्तबद्ध. स्वतःच्या देहावरची माया सोडायची, मान पान अपमान सोडायची आणि तुला काही कार्यासाठी या देहामध्ये तू देह धारण केलाय ह्याची जाणीव ठेवायची. मग तू सुद्धा परमेश्वराच्या ताकदीची ह्याची जाणीव घ्यायची. तू क्षुद्र जे आतापासून स्वतःला क्षुद्र समजू नका. माणूस क्षुद्र केव्हा होतो, जेव्हा दुसरा माणूस चूक करतो त्याला अपशब्द बोलतो, ते अपशब्द म्हणजे तुमची क्षुद्रता आहे. वाटेल ते बोलतो नवरा, त्याची लिमिट सोडून बोलतो. तर स्वतः आपले भाऊ आहे, बहीण आहे, कलिग्स आहेत, तर त्यांना अपशब्द बोलायचे नाही. तुम्हाला ते आवडत नाही ते शब्द दुसऱ्याला वापरायचे नाही. आणि स्वतः कधी चिडायचं नाही, कारण लोक माणूस चिडत असतो मनात, तो प्रकट होत नाही पण तो आतमध्ये शिव्या घालत असतो. हे बंद करायचं. मनातनं सुद्धा एखाद्याला अपशब्द जाता कामा नये, तर तो धर्म, तर तो स्वतःला सुधारणं. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे ही देवाने जी दिलेली कोडी आहे ना, ही दैवी. एक बाबांनी मला सांगितलं होतं, इकडे आपली शक्ती राहते
म्हणून मला म्हणायचं की स्वतःला मी पूजा केली की मला म्हणाले शक्तित्रयात, इकडे शक्तित्रय शक्ती, सत्व रजतम ब्रह्मा विष्णू महेश, तर इकडे त्रय शक्ती, इकडे हृदयात सद्गुरु रूप प्रीती रूपाय नमः, म्हणून हृदयाला नमस्कार करायचा. आपल्या हृदयात प्रीतीरूपी सद्गुरू राहतो, ते दररोज करा, स्वतःची पूजा करा. नंतर धर्म, पाय अशाच ठिकाणी जावा तिथे धर्म पालन होतं, अधर्म होतो तिकडे पाय न जावा. म्हणून ह्या चरणकमलाच्या अंगठ्यांना कुंकू लावा, गंध लावा. आणि या हातांच्या तळव्याला शुद्ध कर्म व्हावं, चुकीचं कर्म हे हात करतात. म्हणून की शुद्ध, हे उद्यापासून तुम्ही स्वतःची पूजा सुरू करा. सगळी पूजा झाली, देवाला कुंकू लावून झालं की म्हणायचं शक्तित्रयात सिद्ध्यर्थम, देवा तुला शक्तीला, ही माझ्यातली जी दिव्य शक्ती आहे त्याला मी भ्रुकुटी मध्यावर धरतो. सद्गुरु रूप प्रीती रूपाय ना, हृदयस्थ सद्गुरुनाथा तुझ्यावर प्रीती आहे, माझी प्रीती आहे, खूप प्रीती आहे. प्रीती ही अतिशय सुंदर सात्विक गोष्ट आहे. सद्गुरूवर हृदयस्थ सद्गुरुनाथ असे प्रीती रूपाय नमा. आणि धर्म पाळण्यासाठी आणि शुद्ध कर्म म्हणजे स्वतःची पूजा करायची तुम्ही, कारण तुम्ही दिव्य आहात. तुम्ही स्वतःला कमी लेखलात, कमी दर्जाचे आहात समजलात, आपण क्षुद्र आहात असे समजलात, ती तुम्ही खाली येता. स्वतःला खाली लेखू नका, कारण बाबांच्या दरबारात जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला अर्धे शुद्ध करून आणतो आम्ही. इथे येणाऱ्या प्रत्येकाला शुद्ध करून मग इथे आम्ही त्याचा स्वीकार करतो. मग स्वतःचा मान ठेवा, स्वतःचा मान ठेवा, अशा पद्धतीने व्हा की दुसऱ्याने तुमचा अपमान करू नये, असं तुमचं बिहेवियर आहे. तुम्ही उगीच बडबड करत राहता आणि दुसऱ्याला कंटाळा येईल अशी बडबड करत राहता, मग लोक तुम्हाला बडबडतात. आई गप्प बस ग, मुलं बरेच म्हणतात आई तू गप्प बस, कारण एकदा का सुरू झाली लिंक की थांबतच नाही. माणूस समाधान होईपर्यंत बडबड करतो, मग थांबतो. कारण एकदा का सटकली, बाई असो पुरुष असो, की त्याला शांत व्हायला किती मिनिटं लागतात त्यांची त्यांना माहिती. कारण काही लोक 8-8 दिवस सटकलेलीच असते. 8-8 दिवस माणूस दुसऱ्या माणसाची बोलतच हे असं का होतं मला माहित नाही. रागवली आहे बाई, 8 दिवस आदळ आपण भांडली, अशीच पद्धत. कारण बाईला स्वातंत्र्य, तिचं घर आहे, ती आपटू शकते, तोडू शकते, फोडू शकते, मोडू शकते, कोण विचारणार तिला. म्हणजे ह्या गोष्टी मुख्यत्वाने टाळ. माणूस रागवला की घराबाहेर पडून जा, मी तुला टाकून दिली, निघून जातो. त्याला वाटतं आपल्याला वैराग्य आहे, पण वैराग्य नसतं पुरुषाला कधी. वैराग्य असेल तर माणूस सहज मुक्त होईल. वैराग्यासाठी गिरीकंदरात जाणारी लोक महामूर्ख असतात. इथेच भेटला पाहिजे. महामूर्ख हा शब्द मी चुकीचा वापरतो, पण काय आहे, आपण संसारी आहोत. त्यामुळे आपल्याला बाहेर जाऊन ध्यान करून मी जर का लग्न नसतं केलं तर सहज दिव्य प्राप्त केलं असतं, ह्या कल्पना चुकीच्या आहेत. हे कधीही साध्य होत नाही, कधीही साध्य होत नाही. आपण प्रापंचिक आहोत, आपण प्रपंच करूनच साधना करायची. कारण तुम्हाला वाटत असेल की आपण कुठेतरी शांत बसलेत म्हणजे ध्यान लागलं, असं होत नाही. आणि तुम्हाला जीवनात जो पार्टनर दिलाय ना, हा देवाने निवडून दिलाय आणि तुमच्या योग्यतेचाच आहे तो. म्हणून कसंही करा आणि जमावून घ्या, नाही तर कंडिशन बॅड आहे. कसंही करा, डोकं आपटा, फोडा, काय पण करा, जमावून घेतल्याशिवाय दुसरा उपाय तुमच्याकडे शिल्लकच नाही ठेवला. लग्न तुम्ही केलं ना, प्रेम तुम्ही केलं ना, मग आता लाथा पण तुम्ही खा. नाही, त्या खाल्ल्याशिवाय तुम्हाला समाजात नाहीच शक्य. आणि तुम्ही कितीही लपवलं, कारण तुम्हाला आपल्या घरी काय तमाशे चालतात हे प्रत्येक जण लपवून येतो आणि प्रत्येकाच्या घरी तमाशे असतातच. कधी कधी कोणाकोणाची सटकलेली असतेच. त्याच्यामुळे या गोष्टी गुप्त असतात. त्याच्या साधनेत जर नवरा बायको दोघेही साधक असतील तर ह्या गोष्टी न व्हाव्या. कळलं का? माझा मीपणा कुठेही व्यक्त होईल असं वागायचं, कुठेही. आणि मुलांसमोर आता तुमच्याकडे मुलं असतात, त्यांच्यावर तुम्ही ऍक्शन्स करतात ते संस्कार ते घेत असतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही जसे वागाल तशीच मुलं वागणार. त्यामुळे अधिक सावध. आणि नातवंड असतील तर अधिक सावध राहा. शिव्या देऊ नका नातवंडांना, किंवा नातवंडाच्या समोर अतिशय वाईट परिस्थिती होती, तसंच बोलेल पोरं. त्याला काय माहिती, आजोबा बोलतात मी पण बोलतो. त्यामुळे अधिक सावध राहा.
लक्षात घ्या. तर आणखीन एक महत्वाचं म्हणजे आपण सतत विचार करत असतो, कल्पना करत असतो. अहंकार तर असतोच आपला, अहंकार रूपी एक वेगळा देह आहे आणि कल्पना रूपी वेगळा देह. तर ह्या कल्पना थांबवायच्या. कसलीच कल्पना करायची नाही. आपण मनोरंजन करत असतो आणि आपल्याला ती सवय असते मनोरंजन करण्याची. मी असं करीन, मी तसं करीन, मी तसं करीन, मी असं घर बांधीन, मी अशा गोष्टी करीन, मग मी असं करीन. ह्या मनोरंजनाच्या कल्पना थांबवायच्या. जोपर्यंत तुमची विचाराची लिंक कट होत नाही तिथे गुरुची गरज लागते. जेव्हा त्या चरणकमलाची जादू कळेल तेव्हा ते विचाराची पातळी थांबेल आणि मग तुम्हाला साधना करायचं. तुम्ही साधकाला अजून तुम्ही पास नाही झालात कोणी, अजून बराच प्रवास करायचा आहे. सगळं काही बाबा करतील ही चुकीची कल्पना आहे. बाबा तुम्ही बघा, अरे तुम्हाला डोकं आहे ना, हे बाबा तुमच्यावर संकट, तुम्ही घाबरता आणि नाही बाबा बघतील. अरे बाबा का बघतील? तुझं प्रारब्ध तुला भोगायचं आणि पुढे जायचंय. बाबा तुम्ही बघून घ्या. अरे बाबा का बघून घेतील? तुझं प्रारब्ध भोगल्याशिवाय तुला सुटका नाही आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या भीतीला बाबांचं रूप देता. म्हणजे भक्ती ही काय बाबांचा आधार घेण्याची नाहीये, पांगळं करण्याचं नाहीये. तुम्हाला स्वयंभू करण्यासाठी साधन आहे. आता काय मला जमतच नाहीये, तुमच्या इच्छा चोरून पूर्ण करण्यासाठी बाबांना आधार धरू नका, मग साधना खोटी आहे. तुम्ही खूप विक्षिप्त विचित्र इच्छा करायची आणि म्हणायचं तर बाबा बघा तुम्ही, असं नाही. तुम्हाला इच्छाच झाला नाही पाहिजे. झोप येते, सगळे जागे आहात ना, जेवल्यामुळे हेविण्याने झाली डाळ. पुढचं वाच. स्वतःवर प्रेम करणारा स्वार्थी होत नाही का? मला असं हवं, मला हे चालत नाही, इत्यादी इत्यादी. मग अशी व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम करू शकेल का? दुसऱ्याचा विचार स्वतःच्या आधी करेल का? कृपया विस्करण सांगावे. जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करतो, तो अहंकारावर, माझ्या गुणांवर मी प्रेम करतो, माझ्या स्वरूपावर, माझ्या देहावर मी प्रेम करतो, तर ते थांबवा. फक्त गुरुतत्व ह्याच्यावर प्रेम करा, आपोआप सगळ्या गोष्टी सुटतील. फक्त पाय धरा. तुम्हाला ही जादू का कळत नाही मला माहिती नाही, कारण तुम्हाला कधी प्रेम करताच आलं नाही सद्गुरूवर. फक्त पाय धरा, इतकी सोपी सुंदर साधना आहे. फक्त पाय धरा, आपोआप देह सुटतोय. आणि देह धरून प्रेम करताच येत नाही. देह सुटला की इच्छा संपल्या, देह सुटला की इंद्रिय मेली. मग शिल्लक काय राहिला? तुझा प्राणतत्व. त्या प्राणतत्वाशी तू स्त्री आहेस, पुरुष आहे, हे तुला विसरलं पाहिजे. तुझ्या स्त्री सुलभ इच्छा असेल, पुरुष सुलभ इच्छा असेल, तर मग कशा पूर्ण होणार? देहच नाही, तू एक प्राण आहेस. मग हा देह संपू द्या तुमचा. साधना अशी करा की तुमच्या देहाचा विसर पडावा. पुढे वा. प्रश्न 2. आम्ही नियमितपणे जप करतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागतो, शांतपणे बोलतो, कोणाविषयी मागून चर्चा करत नाही, तरी आम्हाला देव का भेटत नाही? कुठं करू? अरे प्राण भरायचा त्या जपा. अरे नितांत प्रेम करायचंय, त्याशिवाय जपाला काय अर्थ आहे? सद्गुरू म्हटल्यावर त्याचे पाय स्पष्ट दिसले नाहीत तर मग त्या जपाला काय उपयोग? नुसते माळ ओढायची फेकून द्यायची, टोपल्या व्हायच्या बाबा म्हणायचे. उगाच टोपल्या टाकता काय उपयोगच नाही. नुसती जप काय लोक जप करतात, दगड काही डोक्यात जातच नाही, कारण हृदय कधी फुललंच नाही, हृदयात प्रेम भरलंच नाही. मग काय उपयोग त्याचा? मग त्या जपाचा काय उपयोग जिथे प्रेम नाही? ज्या क्षणी जपाची माळ सुद्धा घ्यायला नको, फक्त स्मरण करा. आणि ह्यासाठी तुम्हाला अनुभूती यावी लागते. प्रेम करायला पण अनुभूती यावी लागते, नाही तर प्रेम कसं जुळणार? सुंदर आपल्या योग्यतेची मुलगी किंवा मुलगा दिसला तर आपोआप प्रेम जुळतं. तसं सद्गुरू हा आपल्या आहे तेव्हा ते प्रेम. आणि ते सद्गुरू तुम्हाला केव्हा कुठे कसा प्राप्त होईल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि कदाचित तो प्राप्त झाला तरी वयाच्या कुठल्या टप्प्यावर तुम्हाला कळेल हेही कळत नाही. आता इकडे सगळे अर्धी लोक बसलेत, सगळ्यांनी बाबांना पाहिलं ना. तुम्हाला आत्मज्ञान झालं का? ज्यांनी बाबांचा सहवास घेतला आत्मज्ञान झालं का? का नाही झालं? मावशी किती वर्ष बाबांबरोबर होतीस?
हृदयाचं नातं. अगं हो, प्रथम दर्शनी प्रीती, प्रथम दर्शनी प्रीती. फक्त प्रेमात पडायचं त्याच्या. समजा नाही कळलं, हा दिव्य हे नाही कळलं तरी इतर लोक का ह्याच्यावर प्रेम करतात हे तरी कळायला हवं. प्रेम हीच भक्ती आहे, प्रेम हीच साधना आणि प्रेम हेच दिव्यत्व आहे. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. नाही तुम विचाराने नाही. नाही हे बघ, गुरु कळायला विचार नाही करावा लागत. हे बघ तू प्रेमात पडलीस एखाद्याच्या, तेव्हा विचार केलास का? नाही ना, नाही ना केला. तसंच इथे गुरुच्या प्रेमात पडायला विचार लागतोच, कारण बुद्धी तिकडे वापरतच नाही ना, हृदयच वापरतो. नाही, कारण काय आहे, तुझ्या काही गोष्टी या जीवनात घडाव्या लागतात, काही तुझ्या मानसिक बदल व्हावे लागतात, तेव्हा तुला ते गुरु कळतो. तुझा काही वेळेला जन्म त्या कार्यासाठी असावा लागतो, तेव्हा त्या गोष्टी बदल होतात आणि बऱ्याचशा गोष्टी जीवनात या बदलाव्या लागतात, घडाव्या लागतात. तेव्हा तुझी ती मानसिक, त्या पद्धतीनं विचार करण्याची मानसिक अवस्था निर्माण होते. तुम्ही सगळेजण ग्रंथ पारायण करता, पण त्या ग्रंथाचा अर्थ किती कळतो? ती मानसिक अवस्था झाली की त्या ग्रंथाचे शब्द वेगळ्या पद्धतीनं प्रतीत होतात. हो, कारण तोपर्यंत तुझी बुद्ध्यांक तुझा वाढतो, समजुतीच्या कक्षा व्यापक होतात. कारण आज जे वाचलेलं वाक्य आहे की सद्गुरु हे सर्वस्व आहे, हा शब्द आहे, पण जेव्हा तू तो सर्वस्व रूपी त्याच्यात मिसळून जाशील तेव्हा त्या सर्वस्वाचा अर्थ तुला कळेल. जेव्हा तू प्रेमात ओथंबून जाशील तेव्हा तुला त्याचा अर्थ कळेल, नाही तर नाही कळणार. पुढे वाच बाबू. प्रश्न 3. रागावर नियंत्रण. राग कमी कसा करावा? वाईट सवयी कशा घालवायच्या? कळत पण वळत नाही, हे तर भारी वाईटच. कृपया पुन्हा सांगावे. हे बघ, राग म्हणजे अहंकार. मी शाणी. मॅक्झिमम स्त्रियाच रागवतात, पुरुष कमी असतील. आय डोंट नो. स्त्रिया जास्त हसल्या नाही. मलाच जास्त कळतं व्यवहार, असं स्त्रियांना थोडा असतो. ह्याला काही कळत नाही, बरोबर आहे ना? ह्यांना काही फार कळत नाही, कारण पुरुष व्यवहार फार करत नाही. व्यवहार केले तर चुकतात आणि फसतात. मग बायका त्याला वारंवार आठवण करून देतात, अरे ही तू चूक केली आहे. मला सांगा, किती नवऱ्यांना बायका वारंवार हे ही तुझी चूक आहे, ही तुझी, असं किती वेळा होतं? तुमच्या चुका किती वेळा मोजल्या जातात आणि पुरुष बायकोच्या चुका किती वेळा मोजतो? फार रागवला की मोजतो तो, पण सहसा नाही मोजत. तो माफ करून टाकतो, कारण त्याला माहिती आहे आपल्याला चॉईस नाही आणि तिला माहिती आहे मी चॉईस दाखवू शकते याला. तिला चॉईस नको असते पण दाखवू शकते. म्हणजे तुम्हाला स्वतःला स्वतःमध्ये विलीन व्हायला शिकायला गुरुतत्व कळावं लागतं. प्रेम म्हणून मी तुला प्रियसी प्रियकरचं उदाहरण दिलं. कुठे सांगावं लागतं ह्याच्यावर प्रेम कर म्हणून? नाही सांगावं लागत, ते आपोआप जुळतं, सहज घडलेलं असतं. आणि अर्थात ते खोटं असतं, भ्रामक असतं. ते लग्न झाल्यावर कळतं की आपला हा भ्रम होता, की आपण ह्याच्याशिवाय जगू शकत नाही. आपण चुकीच्या माणसावर प्रेम केलं ह्याचाही अंदाज येतो काही वर्षांनी, पण तोपर्यंत वेळ निघून गेली. कारण समाजाला काय सांगणार? समाज म्हणत काय रे, एक केली तर दुसरी करतो का? ती जास्त प्रेमळ आहे काय? म्हणून या भानगडीत पडू नका. आणि काय असतं, थोड्या शरीराच्या इच्छाही गुप्त असतात, माणूस पुढे व्यक्त करत नाही, पण त्या इच्छा
आपल्या पुरवणारा हा असावा अशी अपेक्षा करून प्रेम करतात. पण नंतर त्या मुलींना कळतं की आपला रथ जमिनीवर आपटलेला आहे, आपल्या इच्छा काही पूर्ण होणार नाहीये, ते नंतर कळतं त्यांना. पुढचं वाच. प्रश्न 4. गुरुकडे सगळ्या प्रश्नांसाठी जावे का, की आपण प्रयत्न करूनही काही बदल होत नाही तेव्हा मदत मागावी? सगळे प्रश्न म्हणजे सांसारिक प्रश्न घेऊन येऊ नका, ते तुमचे तुम्ही सोडवा. अवलंबून नका राहा, आंधळेपणे प्रेम करू नका. आध्यात्मिक काही तुम्हाला अनुभूती आली ती गोष्ट ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं, बाबा हे फोन उचलला, बाबाला फोन लावला, हे चुकीचं आहे. गरज पडली तर करा की बाबा आहे. अरे तुम्ही समर्थ आहात ना, मग तुम्ही का नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत? तुम्हाला शिकवलंय ना, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. मग तुम्हाला असं का की बाबा हे असं झालं, बाबा हे असं झालं, बाबा असं झालं, माझं अमुक आहे. अरे नको, तुम्ही स्वतःच्या हृदयाने सांगा. बाबा म्हणून तुम्हाला भ्यायला किंवा तुमची कार्य करायला मिळालेला एक माणूस नाही फुकट. फोन लगाओ काम हो गया असं नाही. त्या सवयी तुमच्या टाका. तुम्ही स्वतःच्या हृदयात बाबाला सांगा की माझं हे काम आहे, बघा ते होतं की नाही. हे निमित्त मात्र आहे. ह्या गाद्या, ह्या परंपरा ह्या निमित्त मात्र आहे. सत्य तुम्ही आहात. कारण दिसणार काय पुढच्या पिढीला, म्हणून ते गुरुतत्व कार्य करतं. ह्या देहातून ते दिव्य तत्व कार्य करतं, पण कार्य तोच करतो. हा देहाचं कारण आहे, हे देह हे कारण आहे. झाले प्रश्न? हा पुढचे. असाही विचार करता येतो की भोग आहेत माझे, माझा गुरु बरोबर आहे माझ्या, तो मदत करेल, शक्ती देईल, असं म्हणून कर्म करत राहावे, उपचार करत राहावे. हे काय, हे द्वैत आहे. जेव्हा तू तुझ्या हृदयात गुरुला पाहशील ना, तेव्हा मी आणि गुरु वेगळेपणा आला की तुला ते स्वतःचं भय निर्माण होईल, माझं काम होईल. ते भय असताच कामा नाही. ते भय आहे म्हणजे द्वैत आहे. माझा गुरु आहे म्हणजे द्वैत आहे. मीच गुरु आहे, माझ्यातलीच ताकद आहे ती. त्या क्षणी ती फुलेल आणि कार्य करेल. मी आणि गुरु जोपर्यंत वेगळा आहे तोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत तू आणि गुरु ह्याच्यामध्ये अंतर आहे. ते अंतर संपुष्टात यायला हवं. नाही, प्रेम नाही जुळत, प्रेम जुळावं. नाही, अध्यात्म हे आतल्या कोरशी मिळालेलं एक नातं आहे. आणि बरेचसे समज गैरसमज अध्यात्मातले खूप त्रास देतात. आणि कोणाशी मी तर म्हणतो, कोणीही साधकाने एकमेकांशी नाही, कोणाशी अध्यात्माविषयी गप्पा मारून काय समज गैरसमज खूप असतात. कारण आपल्या इतके हिंदू धर्म आहेत ते गैरसमजुती जास्त आहेत अध्यात्मात समजुतीपेक्षा. त्याच्यामुळे त्याला सगळेजण नावं ठेवतात. त्याच्यामुळे देवाला न स्वीकारणारे लोक तुमचा द्वेष करतात. काय वेडपट चाळे करतात हे. पण ते ऍक्च्युली आपल्याला परिपूर्ण करणं हे आपलं काम आहे. ते अध्यात्म आहे. आपल्याला परिपूर्ण करणं, पूर्ण अवस्थेत आपल्याला पाहणं. आपल्याला पाहणं म्हणजे हे पण द्वैतच आहे, पण आपण पूर्ण अवस्थेत प्रवेश करणं. पुढचं वळ बाय. गुरुवर आमचं प्रेम आणि श्रद्धा कमी पडते का? आमच्यात विश्वास कमी आहे का गुरुवरचा? म्हणून हतबल घाबरे होऊन त्यांच्याकडे धाव घेतो. कारण आमचा पूर्ण असेल तर मन अशाही वेळी शांत राहील. काय आहे? संपूर्ण समर्पण झालं. समर्पण म्हणजे काय? आता कोण सांगेल मला? सागर कुठे गेला? सागर, समर्पण म्हणजे काय? बोला, समर्पण म्हणजे काय? अश्विनी, समर्पण म्हणजे काय? श्रेयस, समर्पण म्हणजे काय? नाही, स्वतःचं अस्तित्वच नसणं. तुला स्वतःचं अस्तित्वच नाहीये. सगळं गुरुमध्ये विलीन झालं. त्याचं बैठक मी व्हावं, त्याचं ग्रहण करण्याचं पाणी मी व्हावं, त्याच्या चालताना त्याच्या श्वास लागणार त्याचा श्वास मी व्हावं, त्या गुरुसाठी सर्वस्व त्याचं अन्न मी व्हावं, त्यांनी चूळ टाकलेली चूळ सुद्धा मी व्हावं. इतकं प्रेम आहे.
त्याच्या हालचाली मी व्हावं, त्याने हाताने स्पर्श केलेल्या गोष्टी मी असावं, त्याच्याशिवाय मला अस्तित्वच नसावं, ते समर्पण आहे. समर्पण हा शब्द सोपा नाहीये. त्या गुरुशिवाय मला श्वास सुद्धा न घेता यावा, हे समर्पण आहे. हे तात्पुरतं गुरुच्या पायी फूल वाहिलं की काम झालं नाही आहे. एकही सेकंद त्याचा विसर प्रेयसीला पडतो का प्रियकराचा प्रसंग? नाही पडत सुरुवातीला. एकही सेकंद त्याचा विसर न पडणं म्हणजे समर्पण. प्रत्येक गोष्टी, मी अन्न ग्रहण करताना त्याने यावं, मी स्नान करताना त्याने यावं, मी कुठलंही चांगलं काम करताना त्याचा प्रेझेन्स असावा, माझ्यावर कुठल्याही प्रकारची मानसिक दडपण आलं की त्याने असावं, मला कोणीही अलिगेशन केलं की त्याने असावं की देवा तू आहेस ना, मला चालेल, देवा तू आहेस ना माझ्या बरोबर, मी सगळं सहन करीन. हे समर्पण. स्वतःचं अस्तित्व नष्ट होणं, तुमच्या इच्छा वासना काही शिल्लकच न राहणं, सगळं त्याच्यामध्ये विलीन होणं, ते समर्पण. आणि ध्यानी मनी स्वप्नी फक्त त्याचं रूपच असावं, बाकी काहीच नसावं. आणि कुठलाही देव, पांडुरंगाला जा, आई भवानीला जा, मार्तंडाला जा, कुठेही जा जगाच्या पाठीवर, काशी विश्वेश्वराला जा, तोच सद्गुरु दिसावा तिथे. हा शंकर आहे, पार्वती, हा भेद न दिसावा. हे शिर्डी बाबा आहेत, हे परती बाबा आहेत, हा भेद न दिसावा. माझे बाबा आहेत, तेव्हा ते समर्पण. आणि खात्री असावी की जेव्हा केव्हा मला गरज पडेल तेव्हा हा प्रकट होतो. तो प्रकट होतो, पण माझे चक्षु कमी पडतात, माझ्या क्षमता कमी पडतात, त्याला समजण्याचा. कारण माझे संस्कार आणि माझ्या जीवनात आलेले प्रसंग हे माझ्यातला मी मरतो तेव्हा समर्पण होतं. तुमच्यातला मी मरू द्या, ठार मरू द्या, तेव्हा ते समर्पण साध्य होईल. कारण काय, हा गुण सगळ्यांमध्ये नसतो. समर्पण असला गुण तर कळेल, नसला तर नाही कळणार, मग कंटाळवाणं वाढवा. पुढे वाटवा. देहबुद्धी कशी जाईल, त्याशिवाय कायमस्वरूपी काहीच मिळणार नाही. देहबुद्धी जायचा उत्तम उपाय म्हणजे विचार थांबवणे, कल्पना करायच्याच नाही. बघा, प्रयत्न करू. एकनाथ महाराजांनी दिलेला उपाय. कारण मी तुम्हाला जे काही सांगतो ना, हे सगळं भागवत आहे. भागवता व्यतिरिक्त मी काहीही सांगत नाही तुम्हाला. मी तुम्हाला म्हटलं, तुकारामाने 21 पारायणं केली एकनाथी भागवताची, तेव्हा त्यांचं विमान आभाळात उडालं. आणि जेवढ्या वेळेला तुम्ही भागवत वाचाल तेवढ्या वेळा तुमची संकुचित वृत्ती नष्ट होऊन व्यापक व्हाल. ठकास ठक हा भागवताचा धर्म नाही. भागवताचा धर्म आहे समर्पण, सर्वस्व समर्पण हा भागवतचा. लोक येतात, तुम्हाला चुकीच्या लोकांकडून अध्यात्म शिकायला जाऊ नका, चुकीच्या लोकांच्या प्रवचनाला जाऊ नका, चुकीचे YouTube बघू नका. हा मंत्र तो मंत्र हे महामूर्खपणा आहे. गुरुच्या स्पर्शाशिवाय मंत्राला अर्थच नाही. लोक नियमित पूजा करतात, एवढे मंत्र म्हणतात, तेवढे मंत्र म्हणतात, काहीच उपयोग नाही. एवढे उपास, एवढे तपास, एवढ्या तपश्चर्या, काहीच उपयोग नाही. गुरुवर प्रीती नाही, ते जीवन व्यर्थ आहे. तुमचा हा जन्म संपला, वाया गेला. असा वेस्ट करू नका. फक्त प्रेम करा, त्याला काही आणू नका, देऊ नका. फक्त हृदयात डोळ्यात नितांत प्रेम भरा, तो सगळी कामं करतो. कारण तो तुम्हीच आहात हे तुम्हाला नंतर कळतो. तो आणि तुम्ही नाहीच वेगळे. हे कळेपर्यंत तुम्हाला साधना करायची. तुझं ज्ञान कळो आले, तुझा तुझी देव, तुझा भाव पण तूच आहेस, तुझा तुझी देव पण आहे. फिटला संदेह अन्यत, संदेहच राहिला नाही, अशी अवस्था व्हायला हवी. झोप नीट झाली नाही तर ध्यान नीट होत नाही. काय करावे? झोप पूर्ण करून ध्यान करावे. मी म्हणेन झोप करू नका किंवा जप करू नका, ध्यान करू नका, हे सगळं हंबक आहे. फक्त शुद्ध प्रेम करा.
हृदयात प्रेम भरलं ना की आपोआप झोप उडते. हृदयात नितांत प्रेम. रात्री 12 वाजता पण जाग आली तरी सद्गुरूची आठवण करा. असे डोळ्यात ना गळगळ गळगळ अश्रू आले पाहिजेत. कशी झोप येईल? झोप येणं शक्य नाही. प्रेममय अवस्थेत आल्यावर झोप कशी येईल? नाही. माणूस रडतो दोन प्रकारे, एक स्वतःच्या दुःखाने, एक प्रेमाने. प्रेमाने रडलेस की तुझे अश्रू सहज येतील. तुझा चेहरा वाकडा होणार. रडलीस तर चेहरा वाकडा होतो. कसा रडतो माणूस? कसा रडेल? वाकडा तिकडं. लहान मुलं रडताना कसं वाकडा तिकडं तोंड करतात. पण तू आनंदमय अवस्थेत असलीस तर तू आनंदात हसत तुझ्या डोळ्यात अश्रू येते. कारण तुला त्याचं दर्शन झालेलं आहे, तुला त्याची अनुभूती आलेली आहे, तुला त्याचा स्पर्श झालेला आहे. पण तीच मुक्ती आहे. मुक्ती ह्या पलीकडे वेगळी नाही आहे. ह्या देहातच मुक्ती आहे. मेल्यावर मुक्ती नाही. मेल्यावर तुम्हाला जाळावं लागेल आणि तुमचं पिंडदान करावं लागेल आणि तुमचं श्राद्ध घालावं लागेल. हे मेल्यावर करायचं. मुक्त आत्ता व्हायचं. वर्तमानात कसे जगायचे? ठीक आहे. प्रेम असेल तर बाबांना प्रेम असावं. पुढे बसला. वर्तमानात कसे जगायचे? वर्तमान फक्त प्रेममय अवस्थेत जगायचं. बाकी डोळ्यासमोर काहीच येता कामा चरणकमलाशिवाय. तर आता तर तुझं संपलेलं आहे. आता फक्त पाय धरून राहा. 80% संपलेलं आहे. 20% बाकी आहे. सगळ्यांचंच. म्हाताऱ्यांचं अबाऊ 60. तर आता पाय धरून राहा. 60 नंतर रिटायरमेंट काय आहे? स्वतःला शोधण्यासाठी, पुन्हा जीव गाळून काम करण्यासाठी नाही आहे. स्वतःला वेळ द्या. आतला कोश होऊन समाधीत कधी शिकाल? मला किती वर्ष लागतील माहिती नाही. अजून खूप प्रवास आहे माझा. 2 वर्ष मी घरी राहिलो पण मी खूप आनंदात आहे. म्हणून मी सांगतो, रिटायर झालं की तो वापरा तुमच्यासाठी. कर्जाचे डोंगर उचलून ते साफ करत बसू नका म्हातारे झाल्यावर. नको नको नको. मुक्त व्हा. पैसा पुरणार. 2 वेळेचा डाळ भात देव देणार. आणि 60 पर्यंत मर काम करा. कंबरड मोडेपर्यंत काम करा. पण नंतर नका करू. तुमच्यासाठी वेळ आहे तो तुमच्यासाठी वापरा. तुमचा वेळ तुमच्यासाठी वापरा. कटकट करू नका. शांत राहा. शिव्यागेत देऊ नका. अपशब्द बोलू नका. उगाच कुठले नियम पाळण्यासाठी धडपडू नका. हे झालं पाहिजे, तेच झालं पाहिजे. सोन्याच्या डोक्याला ताप करू नका. तिला मोकळी सोडा. तिला तिचं जगू द्या. तिची समर्थ आहे सगळी कामं करायला. आणि तुमच्यापेक्षा एक पिढी पुढे आलेली आहे. त्यामुळे तिचे समजुती तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या आहेत. कुठल्याही सुनेला किंवा जावयाला धर्म शिकवायला जाऊ नका. ते तुमच्या वाटेला परत येणार नाही. त्यांचे धर्म त्यांना पाहू द्या. कारण आताची मुलं तुमच्यापेक्षा फास्ट होतात. ती 96 आणते. 96%. मी शॉक झालो. म्हटलं या जन्मी तरी मला नसते मिळाले. मिळणार पण नाही. 96% 8th स्टँडर्डला पॉसिबल होतं का? तुमच्या वेळेला नव्हतं. आता शक्य होतं. एनिवे, अजून कोणाला काही बोलायचं आहे? श्रेयस, कव्हर झाले सगळे प्रश्न? हो. हा बोला काका. नाही, फक्त मी आणि गुरु ह्याच्या पलीकडे जग नष्ट आहे. मी आणि गुरु मध्ये जग नष्ट आहे. बाकी कोणीही जिवंत नाही असं मी गृहीत धरतो, फक्त माझ्या गुरुशिवाय. तेव्हा मी एक संत साधना करू शकतो. माझे नातेवाईक नाही, माझी आई नाही, बहीण नाही, वडील नाही, माझी बायको नाही. तेव्हा मी हे गंमत म्हणून नाही, तेव्हा मी साधना करू शकतो. नाही, गुरु म्हणजे तूच आहेस. तुझं मोठं रूप आहे. गुरु हा माध्यम नाही, तुझं व्यापक रूप आहे. अध्यात्माचा मूळ पाया गुरुच आहे आणि शेवट पण गुरुच आहे. जेव्हा तुम्ही सहज आसमंतात उडाल ना, तेव्हा पण गुरुची गरज लागते. आणि जेव्हा तुम्ही आपल्या इच्छापूर्तीसाठी रडाल, तेव्हा पण गुरुची गरज लागते. दोन्ही वेळेला. जेव्हा तुमचा सहज देह सुटेल, जिवंत देहात जेव्हा देह सुटेल आणि तुम्ही खाली स्वतःचा देह पाहाल,
तेव्हा तुम्हाला पुन्हा देहात प्रवेश करायला गुरुची गरज लागते. तेव्हा मला वाचव, परत देहात जाऊ दे. ही प्रचिती तुम्ही घ्या सगळ्यांनी. शवासन करायचं, भ्रुकुटी मध्यावर लक्ष केंद्रित करायचं आणि आपण बाहेर पडल्या अशी कल्पना करायची. असं जेव्हा तुम्ही एखाद महिना कराल तेव्हा ती अनुभूती येईल. पण जास्त प्रयोग करू नका. वयाप्रमाणे आत्म्याने कदाचित त्रास होऊ शकतो परत फिरताना. त्याच्यामुळे 60च्या वरच्या लोकांनी प्रयोग करू नका. म्हणून मी ह्या गोष्टी कोणाला सांगत नाही, योगाच्या वगैरे ह्या गोष्टी कोणाकडे शिकवायला जात नाही. ह्या जगामध्ये 100 पैकी 99 खोटे, एखादाच खरा असला तर, नाही तर तो पण नाही. कळलं का? युट्यूब वाले सगळे खोटे. आदर करून म्हणतो मी सगळ्या युट्यूब वाल्यांचा, जे युट्यूब बघणाऱ्यांचा पण. हा मंत्र म्हणा, तो मंत्र म्हणा, हे म्हणा, हे आपण करू नका. दिवसभर बाई युट्यूबवर असते. अरे हे आज असं आहे, आज असं करायचं, आजचा दिवस असा आहे, आज असं करायचं, आज चंदनाचा दिवा लावा, आज काही तिळाचा लावा, उद्या हे असले चाळे करून करून बायका आणि पुरुष वेड करून टाकते पुरुषाला. आज तुम्ही हे घेऊन या, आज कमळ घेऊन या, आज अमुक घेऊन या. ते वेड अध्यात्माची माती करून टाकते. ते असं अध्यात्म नाही. हो की नाही विनय ना मावशी? ते हे नियम बंद उद्यापासून. नाही, हे आपणच आपल्यावर केलेला संस्कार. हे मोड जेव्हा तुम्ही मोडाल ना, तेव्हा पहिले नातेवाईक तुम्हाला लाथा घालतील. माझा अनुभव आहे. तुम्ही जेव्हा परंपरा मोडाल ना, तेव्हा नातेवाईक सगळे सोटा घेऊन येतील. अरे हे परंपरा मोडली कशी? हा, त्यामुळे परंपरा मोडा, पण नातेवाईकांना सांगू नका, त्यांना गैरसमज होतात. कारण ह्या परंपरा चुकीच्या आहेत काही. कळलं का? त्याच्यामुळे पहिले तुम्ही जेव्हा दिव्यत्वात जाल ना, पहिले नातेवाईक लाथा घालतील. हा काय करतो माणूस, आई बापाला टाकतो आणि निघून जातो असे म्हणतील. कळलं का? आई बापाला सांभाळलं नाही, मग हा कसला बाबा असे म्हणतील. त्याच्यामुळे ह्या परंपरा आहेत. तुम्हाला जिथे साधनेला अडसर होईल ती माणसं टाका. ड्यू टू रिस्पेक्ट ऑल पीपल. नात्यांचे सगळ्यांचा आदर करून म्हणतो. जिथे तुम्हाला सद्गुरू पासून दुरावा निर्माण होईल त्या गोष्टी टाका. म्हणून त्या परंपरा मी चुकीच्या म्हणतो, कारण आपण चुकींचे लादलेले आहेत. चुकलीचं आणि तेच परंपरा चालते चालते चालते. गणपती हा 1.5 दिवसाची पद्धत होती. आपण सगळेजण 11 दिवस त्याला पाळतो आणि बेधम धमाल करतो, पण 1-1.5 दिवसाचीच पद्धत होती. पण आमची परंपरा 11 दिवसाचीच आहे. मग त्याला काही करू शकत नाही. मग 11 दिवस माणूस बांधलेला. म्हणजे अशा परंपरा. आमच्याकडे ते एक माणूस होता, तो 2 कुलदेवतेचं दान. त्याची बायको मला फोन करता, हो काय करू, 2 कुलदेवतेचं दान. म्हटलं 2 कशाला? एक खंडोबा, एक बैरीचा. म्हटलं नाही, एकच असतो, 2 नसतात. खंडोबा बैरी एकच आहे. ठीक आहे, परंपरा जाणीवपूर्वक तोडा आणि फार नातलगांवर प्रेम करू नका. करा, पण कधीतरी तुम्हाला धोका द्यायची गॅरंटी ठेवा. गुरुचरण दिसतात का? गुरुचरण दिसलं की आपले कोश. प्रॅक्टिस प्रॅक्टिस, लव लव, प्युअर लव. संपवायचं. बोल ग मैया. हॅलो. अंतरंग दर्शन म्हणजे सतत त्याची आठवण आणि सतत त्याचं रूप आपल्या जाणवत राहणं. दर्शन हे कुठे ऐकलं तुम्ही? मी पुस्तकात वाचलं ते अंतरंग दर्शन. आता काय आहे म्हणजे काय, लेखक काही उठून सुटून लिहितात. मला अंतरंग दर्शन म्हणजे गुरुचरण एवढं मला कळतं, ह्याच्या पलीकडे मला कळत नाही. जे मला सहज प्राप्त होतं, सहज दिसतं. त्यामुळे कुठल्या लेखकाने लिहिलंय? संतांनी लिहिलंय का? मग संतांच्या व्यतिरिक्त काही वाचू नका. कारण संत हेच जीवनाचं सार आहे. मावशी काय विचारायचं आहे? तर पुढच्याला सगळेजण दिव्यत्वात झालेले दिसतील 1 महिन्यानी. नक्की
शांत राहा, शांत राहा, भांडू नका, चिडू नका, रागवू नका, अनाठाई खर्च करू नका, अन्न वाया घालवू नका, दुसऱ्याचा द्वेष करू नका, आपल्या नवऱ्याशी भांडू नका. हा नाही, मग घरात काय होईल ते भोगा. अगं दुसऱ्याच्या बायकोशी बोलला तरी कठीण आहे. काय ओरंडी, नाही हो विचार रणधीरना, बघितलं तरी घरी शेपाटणी निघते. गंमत केली हा. मला माहित नाही शोभाबाई काय करतात. हा बघ, आता तुम्ही खाली मान घालू नका. मला असं काही म्हणायचं नाही तुम्ही घरी काय करता. मी एक गंमत केली. असं आहे, डेंजर आहे. रणधीर आता तुम्ही मुक्त झाला. आरती घ्यायची. अजून काही विचारायचंय? तरुण साधकांनी तयार व्हा, आमची फळी म्हातारी झाली आहे, आता आम्ही सगळे निघणार. हा बोल दादा. मांसाहार टाळावा का? अजिबात टाळू नये. तुला वाटते तोपर्यंत बेफाम खावं. जेव्हा हृदयाला वाटेल की आता मला थांबावं तेव्हा थांब. कुठलंही बंधन नाही साधकाला, कुठलंही बंधन नाही. बेफाम खावं, कळलं का? मांसाहाराचा नियम कधी कुठेही नाही, कसलाच नाही. कळलं का? ही पण परंपरा नाही. पण तुझ्या हृदयाला प्रेम उत्पन्न झालं की आपोआप एखाद्या जीवाला मारावं न मारावं असं वाटतं, तोपर्यंत खा. गुरुवर प्रेम झालं ना की आपोआप गोष्टी साध्य होतात. त्याच्यामुळे मांसाहार टाळा का अमुक गोष्ट खाऊ नका असं काही नियम नाही आहे. काहीही नियम नाही अध्यात्मात. मांसाहार टाळा बंद करा असं म्हटलं तर लोकांचे कंडिशन बॅड होईल. ते जिभेला चव आहे ना, मग नको असं करू नका. बिंदास खा, काय हरकत नाही. जेव्हा क्वेश्चन आहे तो टाळावा. म्हणजे इच्छा असताना हा क्वेश्चन आहे, मग हा क्वेश्चनच चुकीचा आहे. हा नाही, पण वासना तृप्त होतात का? कधीच नाही. एनिवे, आरती घेऊया. कुठल्या आरत्या घ्यायच्या? फक्त एक बाबांची आरती आणि अंबाबाईची आरती, 2 आरत्या. बाकी अर्ध्या आरत्या आपल्या झालेल्या आहेत. इथेच बसा, सगळ्यांनी आरती करा. अंबाबाईची आरती घ्यायला कोणीतरी जा. मीनू तू जा, अंबाबाईची आरती घे. आणून कोण? तुझ्यावर छोटीशी मुलगी आहे, तू जा बाळा मीनू बरोबर. हां, तुम्हाला सगळ्यांना इथेच ठेवणार आहे मी. अजून कोणाला पाठवू दत्ताच्या आरतीला? रणधीर जा तुम्ही दत्ताच्या आरतीला. ओके, आरती इकडची अंडी आहे बाबू. ओके, तू आजोबांना घेऊन जाशील महादेवाला आरतीला? आजोबांना घेऊन जा महादेवाच्या आरतीला. तू धर आरती, आजोबांना घेऊन जा. आजोबा तुम्ही जा महादेवाच्या आरतीला. नीट आजोबांचा हात धरून जा बाबू. बाकीच्यांना मी मुद्दामून ठेवतो.